समस्त प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम केलंय। क्रिकेटचं धावतं वर्णन अतिशय लाजवाब आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक चांगले क्रिकेटपटू या लीगमुळे प्रकाशझोतात येतील। अतिशय सुंदर नियोजन विजय शिंदे यांनी कमेंट केले। विजयजी शिंदे आपलं मनापासून स्वागत आहे आणि ओम साई एमटीसी लाईव्ह आपलंही स्वागत आहे। अगदी बरोबर आहे आणि ओम साई एमटीसी लाईव्हचे आमचे टेक्निकल टीमचे मॅनेजर आहेत ते या ठिकाणी सांगतायत की तुमच्या चांगल्या कमेंट्स आम्ही स्क्रीनवरती दाखवणार आहोत आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलं ना तर तुमचं नाव अगदी स्क्रीनवरती येणार आहे। त्या कारणाने ओम साई एमटीसीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। अनेक वर्ष चांगल्या पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने ओम साई एमटीसी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी उदाहरणार्थ एक्झाम्पल त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि सबस्क्राइब करा आणि तुमचं नाव अगदी स्क्रीनवरती त्या ठिकाणी नक्की येईल। आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत। अगदी महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी। एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस संघ मालक आहेत निलेश दादा कोळसकर, तर दुसऱ्या बाजूला आरव स्पार्टन संघ मालक आहेत अजितजी सुतार सर। असा हा जबरदस्त सामना आहे। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। पहिल्याच बॉल मध्ये लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न होता। पाठीमागे बॉल अजित सुतार संघ मालक आहेत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते। इथे चुकीचा निर्णय मी म्हणेन, समजण्या पलीकडचं क्रिकेट। पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय। अतिघाई संकटात नाही सर। अगदी बरोबर सर। अभिबाद झालाय धावबाच्या स्वरूपात, जिथे या धावेची कोणतीच गरज नसताना धावबाद होणं ज्योती एंटरप्राइजेस या संघाला पहिल्याच चेंडूवर धक्का लागताना आपल्याला पाहायला भेटतोय। नॉन स्ट्राइक एंडला आपण संदीप कदम सर यांना पाहतोय। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आहेत, तर संस्थापक निलेश दादा कुलस्कर सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या संघासोबत संघ मालक म्हणून उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। नक्कीच पहिल्या चेंडूवर जिथे कोणतीच गरज नव्हती ना दुसऱ्या धावची, असा अपघात झालाय। न्यू बॅटर याच दरम्यान मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय आपल्याला। मॅन ऑफ द मॅच कराड ग्रामीण या टीमचा नितीन वागडे। मॅन ऑफ द मॅच येस नितीन दादा यावरती मॅन ऑफ द मॅच प्लेयर मुकादम विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण या आधीच्या मॅचचा देत आहोत। नक्कीच मैदानाच्या आपण पाहतोय ना नॉन स्ट्राइकिंगला संदीप कदम सर, तर स्ट्राइकिंगला आता अजून एक न्यू बॅटर संदीप दाखल झाला। नितीन वांगडे मॅन ऑफ द मॅच प्लेयर। सध्या आपण पाहिलं तर मुकादम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातो। अक्षय चव्हाण शेठ यांच्या माध्यमातून असलेले 500 रुपीज, त्याचबरोबर अक्रॅलिक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सामनावीरची ट्रॉफी। थँक्यू सो मच, मनापासून आभार। वेल प्लेड नितीन, वेल प्लेड। थँक्यू। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच। अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं विकेट आल्यानंतर हा बॉल आपण जर पाहिला तर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने। हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि चौकाराने सुरुवात होते। विकेट नंतर चौकार आलाय। नक्कीच आपण म्हणू शकतो की पहिल्या चेंडूवर जिथे गडी बाद झाला ना तर नंतर ही सुरुवात जशी हवी तशी निर्माण होताना पाहायला भेटेल। नेक्स्ट बॉल संदीप बावडेकर बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करण्यात आला। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते। नक्कीच आपण पाहतोय ना संदीप कदम सर यांच्यावर आता मात्र या संघाची सर्वाधिक जास्त जबाबदारी असेल। त्यांच्या बॅटमधून नक्कीच लेग साइडचे चांगले फटके, एक विस्फोटक फलंदाज म्हणून संदीप सर यांना आपण पाहतो। आणखी एक जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे निघून चाललाय। बॉल थांबेल का पाहावं लागेल। हाताचा टच झाला होता शेवटच्या क्षणी। धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये। धावा किती घेतल्या जात आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। नक्कीच या दुहेरी धावसंख्येत धावसंख्येत आपण पाहिलं ना तर थोडासा बदल होताना पाहायला भेटतोय। या मागील चेंडूवर सुद्धा तिसऱ्या धावचा प्रयत्न केला जाण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं, कारण की जो पहिला गडी बाद झाला ना तो धावबादच्या स्वरूपात झालाय। म्हणजे पुन्हा एकदा धोका घ्यायचा नाहीये। स्ट्राइकिंगला आपण पाहतोय संदीप सर। संदीप कदम आता मात्र स्ट्राइक एंडला जाऊन पोहोचलेत। गणेश शिंदे निघालेत। हा बॉल लेग साइडला पंच केलाय। अप्रतिम स्ट्रोक आहे, टायमिंग प्रॉपर आहे। या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय। बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतीलचा चौकार। या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड आता डबल फिगर मध्ये येऊन पोहोचलाय।
जिथे आपण पाहतोय ना अगदी चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या 4 धावांनी धावफलक आपण जर पाहिलं तर 12 वरती जाऊन पोहोचलोय. 0.5 म्हणजे पहिलं षटक सुरू आहे जिथे गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतंय. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा संदीप पाटील तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल अगदी हा बॉल ऑन द राईज फटका केलाय कव्हरच्या डोक्यावरून. हा बॉल हवेमध्ये आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. चांगला प्रयत्न मी म्हणेन. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संदीप कदम धावा मात्र स्कोरवरती 2 घेतल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय ना या दुहेरी धावसंख्येनंतर 14 धावा झाल्यात. जिथे पहिलं षटक संपुष्टात येत असताना 14 धावा आणि एक महत्वाची विकेट अभिबाद झालाय. तो धावबाच्या स्वरूपात कोणतीही गरज नसताना पहिला झटका लागला. परंतु इथून आता डावाला सावरावं लागेल या जोडीला, कारण की 5 षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. अगदी स्क्रीनवरती कमेंट पुन्हा एकदा दत्ता धोंडे यांची दाखवली जाते. 2 दिवस झालं खूप चांगलं नियोजन आहे आणि समालोचक सुमधुर आवाज सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करतायत. आणि किरण सर 4 चांद लावतायत. क्या बात आहे. समालोचक आणि किरण सरांसाठी कमेंट होती अप्रतिम. आणि अशा प्रकारच्या कमेंट्स तुम्हाला तुमच्या आहेत ते ओम साई MTC इथे स्क्रीनवरती दाखवणार आहेत. त्या कारणाने तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचं नावही त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवलं जाईल. या सर्व गोष्टी ओम साई MTC सातत्यपूर्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वरती 1 या स्थिती आहे. टीम बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. षटक क्रमांक 2 अतुल सज्ज झालाय. जिथे या 14 धावांनी पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फुल टॉस, त्याला मात्र गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. धावा भेटतील 4. काय फटका होता. अगदी मुंबईचा मरण ड्राईव्ह आणि संदीप बावडेकर यांचा कव्हर ड्राईव्ह. लाजवाब सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. कव्हर ड्राईव्हचा फटका. धावा मिळतील 4. चौकार. अतुल यांच्यावरती आक्रमण करताना आपण पाहतोय संदीप बावडेकर. नक्कीच दुसऱ्या षटकाची सुरुवात ज्योती एंटरप्राइजेस संघासाठी चांगली होताना पाहायला भेटते, कारण की इथून धावा जमा करायच्या आहेत. नॉशायकिनला आपण संदीप कदम सर यांच्याकडे पाहतोय. नक्कीच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी वाढवलंय ना तेच व्यक्तिमत्व नॉशायकिनला यावेळेस हलक्या त्याने ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहतोय ना कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर चिकी सिंगल 1 धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटचा टो एंड लागला होता. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला मात्र संदीप कदम बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतात. हा पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पुल करण्याचा प्रयत्न. पाठीमागे द बॉस शिवा जाधव यांनी एक अप्रतिम झेल पकडलाय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू क्रमांक 2 इथे बाद होताना पाहायला मिळतोय. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरला आणखी एक झटका लागताना पाहायला मिळतोय. नक्कीच या विकेटवर जर पाहिलं ना तर एक योगायोग जुळून आलाय. तिथे संदीप सरांची कॅच ज्या व्यक्तिमत्वाने घेतली ती या स्पर्धेचं सर्व तर पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटचं वैभव म्हणून ज्यांना ओळखलं जातं ना त्यांची झेल म्हणजे अत्यंत चांगला योगायोग पाहायला भेटतो. आणि त्याच दरम्यान आपण ज्योती एंटरप्राइजेस संघासाठी दुसरी विकेट संदीप कदम सर यांच्या रूपाने येताना पाहायला भेटते. अगदी बरोबर आहे, कारण पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे सर्व अध्यक्ष आहेत संदीप कदम साहेब आणि त्यांनी स्ट्रोक केला होता पाठीमागच्या दिशेने. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अध्यक्ष शिवा जाधव द बॉस यांनी कॅच पकडला. हा योगायोग होता क्रिकेटमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अभिजित जाधव हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण त्यांना दाखल होताना पाहायला मिळते. डावखुरे फलंदाज आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. 2 विकेट्स गेल्यात टीम ज्योती एंटरप्राइजेसच्या. इथून पुढे चांगली कामगिरी या मॅच मध्ये तुम्हाला करावं लागेल. पण तो अतुल चव्हाण यांचा तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल अभिजित यांच्यासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड राहिला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का बॉल पर्यंत? गणेश शिंदे बॉल वरती जातील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच अभिजित जाधव न्यू बॅटर आपण पाहतोय ना ज्यांना ओपनचं क्रिकेट बऱ्याचदा खेळताना पाहायला भेटला. ज्याच्याकडे अनुभव आहे, लेदरचा अनुभव सुद्धा आहे आणि तोच अनुभव आज या महत्वाच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्याला दाखवावा लागणार आहे.
अगदी बरोबर आहे. ओपनचं क्रिकेट तुम्ही खेळलाय तर इथे संधी आहे, दाखवा खेळ तुमचा. बॅकफुटला गेले, अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅडमिंटन स्ट्रोकी या बॉलला स्ट्रोकला म्हणलं जातं, परंतु ज्या पद्धतीने अतुलची ऍक्शन आहे, वेगळी ऍक्शन आहे, साइडम ऍक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्लोअर पद्धतीचा बॉल हाताळला होता. खेळणं अशक्य आहे. चेंज ऑफ द पेस, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बीट केलं ते फलंदाजाला. नेक्स्ट बॉल. अतुल पुन्हा एकदा निघालेत. अभिजित यांच्यासाठी हा फटका देखना आहे. ड्राइव्ह केलाय विराट कोहली स्टाईल मध्ये, बॉलला पाठवलं स्टँड मध्ये. नसाकत होती, प्रतिभावंत स्ट्रोक, गुणवंत फटका अभिजित यांच्या बॅट मधून आलेला. हा क्लिअर स्ट्रोक, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. नक्कीच पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फ्लिक केला आणि डिस्कर लेग रिजनच्या दिशेने चेंडूला 4 धावांसाठी परावर्तित करत असताना 25 धावा. 2 महत्वाचे गडी बाद झाले. जिथे काम झाल्यानंतर माणूस म्हणतो तू कोण. षटक क्रमांक संपला इथे 2 षटकाखीर 25 धावा, 2 विकेट. अगदी कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पोलादपूरचा गोड आवाज ऐकतोय. सूरजजी मोरे सर माझ्या बरोबर या ठिकाणी जोडलेत आणि या मॅचची कहाणी सत्र क्रमांक 1 ची जर आपण पाहिली तर पहिला 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 25 वरती 2 ही स्थिती आहे. आणि पुन्हा एकदा ओमसाई एमटीसी अपडेट आहे. स्वतःला नेहमी अपडेट ठेवलंय. जसं मोबाईल आपण 2-3 महिन्यातून अपडेट करतो तसं ओमसाई एमटीसी स्वतःला अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये अपडेट करत असते. कॉमेंटेटर यांची नावं सुद्धा दाखवली जातात. क्या बात आहे. संतोष देसाई, सूरजजी मोरे हे समालोचन करतात, हे सुद्धा ते स्क्रीन वरती दाखवतात. ओमसाईड एमटीसी सलाम यार, ग्रेट. नक्कीच सर, जसं मोबाईल अपडेट होतो ना, आता तसा माणसाने सुद्धा अपडेट व्हायला पाहिजे. भावना, संवेदना यासोबत माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणं तितकंच महत्वाचं आहे. जिथे आपण पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आत अमर दाखल होताना अमर गोलंदाजी मार्फत येत आहेत. हा संपूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जातोय. सूरजजी मोरे त्या ठिकाणी पाहताय. एमटीसी लाईव्ह ची संपूर्ण टीम आहे, जे छोटे खेळाडू आहेत, जे खूप सारी मेहनत करतायत. नितीनजी पवार आहेत, जे या संपूर्ण स्पर्धेचे लीड गुणलेखक आहेत आणि सातत्यपूर्व चांगली कामगिरी नितीनजी पवार यांनी केली. आजचा 3रा दिवस PMPL 2.0 चा हा 3रा दिवस. पहिला बॉल षटक क्रमांक 3 मध्ये. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु एलिमिनेशन थोडस कमी पडलंय. लॉंग ऑफला अगदी एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने या बॉलची वाट पाहिली. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडला जाईल. विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 3 इथे बाद होतोय. ज्योती इंटरप्राइजेस संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. मिसटाइम स्ट्रोक म्हणू शकतो, जिथे चेंडूने उंची बरीच गाठली होती, परंतु अंतर खूप कमी पाहायला भेटलंय. जिथे 3रा गडी गमावलाय ना ज्योती इंटरप्राइजेस संघाने. बॅटर या दरम्यान मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतो. नितीन सावरावं लागेल. अभिजित जाधव अजूनही मैदानाच्या आत आहे. संदीप बावडेकर यांची विकेट इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नितीन आलेत. आता मात्र इथे संघाला सावरावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर खेळ थोडस थांबलाय, कारण 25 वरती ही 3 ही स्थिती आहे. स्कोरबोर्ड चांगला आहे. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आमचे प्रमुख मान्यवर ज्योती इंटरप्राइजेसचे सर्व पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्योती इंटरप्राइजेसचे सर्व निलेशदादा कोलस्कर, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक आणि आपली माती आपली माणसं या संघटनेचे सुद्धा ते संस्थापक अध्यक्ष आहेत. असे आदरणीय निलेशदादा कोलस्कर असतील, त्यानंतर आदरणीय श्रीमान पप्पू साहेब मुकादम हे सुद्धा या ठिकाणी, सचिन साहेब देसाई हे सुद्धा या ठिकाणी, चेतन साहेब, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अप्रतिम स्ट्रोक होता. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना मानवंदना देणारा स्ट्रेट हिट, स्ट्रेट बॅटनी खेळलेला फटका. अप्रतिम देखना क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. बॅट्समन आहेत नितीन. चौकार. नितीनच्या बॅटमधून ना हा चौकार पहिलाचा चेंडू फेस करतो. स्वप्नीलच्या बॅटमधून हा चौकार येतो, जिथे पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जात आहे. हा बॉल आपण जर पाहिला ऑप्शनच्या बाहेर टाकला होता. बॅटची कडा होती का हे सुद्धा पाहावं लागेल. एस्टनच्या मागे गणेश शिंदे यांचं खूप चांगल्या पद्धतीने काम चाललंय. अमर बॉलिंग करतायत. आतापर्यंत आपण जर पाहिलं चांगली बॉलिंग म्हणून एक चौकार आलाय, परंतु पुढच्याच बॉलवरती कमबॅक केलंय. स्ट्राइक एंडला स्वप्नील यांना तुम्ही पाहताय पोलादपूर टीम कडून या स्पर्धेमध्ये ते खेळतायत. पुढचा बॉल
या बॉलवरती ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, हे दोन क्षेत्ररक्षक येत आहेत, झडप मारतील बॉलवरती, तोपर्यंत सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. नक्कीच या एकेरी धावसंख्येनंतर आपण पाहिलं ना तर तिसरं षटक चालू असताना आपण धावा पाहतोय त्या संघाच्या 30 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद 303 हे आपण पाहिलं तर समीकरण तिसरं षटक आहे. परंतु अजून उर्वरित षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल, एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण की समोरचा संघ तेवढ्या ताकदीचा आणि प्रतिभेचा आहे. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल लेग साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, अगोदरच पाठीमागे गेले होते, तदनंतर एक सिंगल चिकी सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल, ताळमेळ खूप चांगला आहे दोन्ही बॅटर मधला. नक्कीच लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव येत असताना आपण पाहिले ना तर अबू जाधव अभिजित ज्याला आता मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहून ज्योती इंटरप्राइजेस या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. नेक्स्ट बॉल डेफिनेटली पुढचा बॉल स्विंग अँड मिस. अगोदरच मन बनवलं होतं की मी ऑन साइडला खेळणार, परंतु गोलंदाज चतुर चाणाक्ष आहेत, अमर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी शेवटच्या क्षणी ज्यावेळेस बॉल रिलीज केला त्यावेळेस मात्र या बॉल मधली गती काढून घेतली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 31 वरती 3 अशी स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. नक्कीच सर कपाला असते बशी, उशिला असतो कवर. संपले बघा तिसरी ओव्हर. 3 षटका अखेर आपण पाहतो 31 धावा 3 विकेटा, जिथे अभिजित जाधव 4 चेंडू आणि 6 धावांवर खेळताना पाहायला भेटतोय, तर जिथे स्वप्नील हा आपण पाहतोय ना 4 चेंडू मध्ये 5 धावा बनवून अजूनही मैदानाच्या आत आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला आता चांगली धावसंख्या उभारणं तितकंच गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, परंतु स्क्रीनवरती पुन्हा एकदा ओमसाई एमटीसी त्या ठिकाणी स्कॅनर दाखवते, परंतु स्कॅनर आहे तो लोकेशनचा आहे. लोकेशन तुम्ही इथे शोधू शकता. या लोकेशन वरती तुम्ही जर त्या ठिकाणी जर सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन रामलीला मैदान सारसोळीचं हे लोकेशन तुम्हाला भेटेल आणि त्यासाठी एमटीसी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. षटक क्रमांक 4 मध्ये खेळ आलाय. बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं तर बॉलर बॉलिंग मार्क होती अमित येत आहेत. अमित बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अभिजित यांच्यासाठी बॉल हा डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, परंतु बॉल हवेत स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत शेवटच्या क्षणी बॉल हातातून सटकलाय. बॉल पकडावा लागेल, झेल पकडावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो. झेल सुटला, एक सिंगल आले. नक्कीच आणि नवसंजीवनी प्राप्त झाली ते अभिजित जाधव याला. या संजीवनीचा आता त्याला मात्र फायदा करून घ्यावा लागेल, कारण की उर्वरित चेंडू असतील ते 11 मैदानाच्या आत आणि धावा झाल्यात 32. 50 ते 55 धावा ज्योती इंटरप्राइजेस या संघाला उभ्या कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी चाललाय मैदानाच्या आत एक चांगला रणसंग्राम. डेफिनेटली या दोन बॅट्समनला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. स्वप्नील आणि अभिजित आहे त्यांना. हा फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी हवेमध्ये सूर मारला. बॉल अगदी आपण जर पाहिलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबवलाय. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण यार. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली तिथे डीप स्कोर लेग रिजनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना हवेत उडी मारली आणि चेंडूवर स्टॉप केलंय, थांबवलंय. धावा जमावण्याच्या नादात धावा सुद्धा आपण रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत होताना पाहायला भेटतोय. म्हणजे दुहेरी संगम आपण म्हणतोय ना, तोच मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. चांगली फिल्डिंग. नेक्स्ट बॉल. अगदी बरोबर आहे. चांगले क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल. स्पर्धा खूप मोठी आहे. अमित निघालीत पुन्हा एकदा. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय, परंतु बॉल हवेत स्टँड झालाय. लॉंग ऑफला अतुल आहेत आणि बॉल खाली येतील. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक सोपा सरळ साधा झेल पकडला. फलंदाज क्रमांक आपण जर पाहिलं तर 4था मात्र टीम पोलादपूरचा इथे बाद होताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट असेल. ज्या बॅटरकडून जास्त अपेक्षा होती ना, तोच बॅटर आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतोय अभिजित जाधव. परंतु न्यू बॅटर एके अर्थात आशिष मैदानाचा दाखल होताना पाहायला भेटतोय. आशिष सुद्धा मोठी फटकेबाजी करू शकतो. अक्षरशः विस्फोटक अंदाज त्याचा पाहायला भेटतोय आणि निर्णायक क्षणाच्या कालावधीत तो मैदानाच्या दाखल होतोय. ही आनंदाची बातमी.
अगदी बरोबर आहे. आता मिडल ऑर्डरचे बॅटर्स अगदी समोर येताना पाहायला मिळतात ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर कडून, कारण ओपनिंगची जोडी त्यानंतर आलेले वन डाऊनचे बॅट्समन तितकं काही करता आलेलं नाहीये. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक दाखल होताना पाहायला मिळतात आणि बॉल बाकी आहे, तर इथून पुढे 9 चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु अमित यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केले. पुढचा बॉल, या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय वेगाने यष्टीरक्षक गणेश शिंदे यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉल. अमित चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आत दाखवताना पाहायला भेटतोय, जिथे 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात केवळ 1 आणि विकेट मात्र त्याने प्राप्त केल्यात त्या 2. अक्षरशः काय तर चांगलं षटक आतापर्यंत क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. असे फटके खेळून चालणार नाही. तुम्ही बॅट जर फक्त फिरवाल, बॉल पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल, बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे, जे नेहमी आम्ही सांगत असतो. जसं मोबाईल मध्ये नेटवर्क महत्वाचं आहे तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढचा बॉल अमित यांचा. हा फटका चांगला आहे परंतु एलिमिनेशन किती मिळाले पाहावं लागेल. नाही येते सी कॉर्नरला आणखी एक चांगला झेल पकडलाय. अप्रतिम कॅच सुशांतने पकडला, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. विकेट क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला जाईल. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. अगदी बरोबर सर, जिथे संघाची पडझड होताना पाहायला भेटते, परंतु आपण पाहिलं तर 33 धावांवर 5वा गडी बाद होताना पाहायला भेटतोय. याच वेळी न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. अभि निलेश दाखल होताना पाहायला भेटतोय. उर्वरित 7 चेंडू शिल्लक असतील. अमितचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की 2 गडी बाद करत 2 धावा खर्च केल्या. जिथे 4थं षटक पाहिलं ना, या 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय जिथे धावा जमा करायच्या होत्या, अशा कालावधीत धावा रोखणं आणि समोरच्या संघाला पूर्णपणे विध्वंस करून टाकणं ही नक्कीच अमितला जमलंय. अगदी बरोबर आहे, कारण अमितची गोलंदाजी घातक होती. त्याच्या गोलंदाजीने अक्षरशः कव्हर केलं. दुपारचं कडक ऊन आहे परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग आपण पाहायला मिळते, अगदी विस्तवासारखी बॉलिंग तो करतो. प्रत्येक बॉलवरती प्रश्न विचारतोय ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमला आणि चांगली बॉलिंग अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 रन देऊन 2 विकेट घेतले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि कौतुक करावं लागेल टीम आपण जर विचार केला तर अर्णव स्पार्टनचं, कारण ज्या पद्धतीने गणेश शिंदे या टीमला लीड करतायत. गणेश शिंदे म्हटलं ना पश्चिम महाराष्ट्रामधील अव्वल दर्जाचा खेळाडू, अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कॅप्टनशिप खूप चांगलीच करतात आणि नवी मुंबईमध्ये जे क्रिकेट होतं, ग्रामीण क्रिकेट असतं, त्यामध्ये सुद्धा गणेश शिंदेचा बोलबाला राहिलाय. फलंदाजी तर दमदार करतात परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे माहिरत आहे आणि कॅप्टनशिप खूप चांगली करतात. त्या कारणाने या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना 70 क्रमांक 1 मध्ये आपण जर पाहिलं तर आरव स्पार्टन या टीमचा दबदबा राहिलाय. अगदी बरोबर सर, 4 षटकामध्ये 33 धावा, जिथे शेवटच्या 6 चेंडू शिल्लक असताना आपण पाहिलं ना, इथे 50 धावा जरी उभ्या राहिल्या तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट आपण म्हणू शकतो जे आपण ज्योती एंटरप्राइजेस संघाकडून उभं केलं जाईल. पण तो शेवटचे 6 चेंडू आहेत आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय तो सिद्धेश वीरकर. अगदी बरोबर आहे. एक मॅच आठवते मला कालच्या दिवसामधली दोस्ती 11 32 शिराळ या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये तब्बल 3 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या परंतु 2 षटकांमध्ये 51 धावा तब्बल कुठल्या होत्या मयूर पन्हाळकरने. असं काही जर घडलं या मॅच मध्ये तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ आहे तो चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय मालकपूर एक्सप्रेस, बाई एक्सप्रेस अर्थातच सिद्धेश वीरकर गोलंदाजी मार्क होती. पहिलाच बॉल यॉर्कर खोला टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॅटिंग साठी तुम्ही पाहिलं तर स्वप्नील स्ट्राईक एंडला आहे. सिद्धेश वीरकर पुन्हा एकदा निघतायत. पुढचा बॉल, या बॉलवरती ऑन द राईज फटका खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू पाहिला तर निर्धावाला, त्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये जिथे आपण म्हणतो ना एलिव्हेशन टायमिंगच पाहायला भेटत नाहीये, बॅटला बॉल लागत नाहीये. हा नशिबाचा खेळ सुद्धा आपण म्हणू शकतो, जिथे शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना धावा झाल्या आहेत त्या संघाच्या 34.
34 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. अर्धा संघ मात्र डगआउट मध्ये आराम करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा फटका चांगला आहे, हा फटका देखना आहे. लॉंग ऑफला क्लिअर केलं या फटक्याने. काय फटका खेळला होता, हवेमध्ये हवाई सफर करत असताना आकाशाची उंची मोजणारा प्रतिभावंत गुणवंत लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6 धावा. कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. यानंतर टॉस घेतला जाईल. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन दोन्ही कॅप्टन तयार राहा. मॅच क्रमांक आपण पाहिली तर यानंतर खेळली जाईल आता 6वी, जी आपण पाहिलं ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. काय फटका खेळला होता, जबरदस्त स्ट्राईक पाहायला मिळाले. असे फटके जर पहिल्या 3 ओव्हर मध्ये आले असते ना तर धावसंख्या 70 पेक्षा जास्त जाऊ शकली असती. जुना बॉल आम्ही मैदानाच्या आतमध्ये देतोय. त्या ठिकाणी निलेश यांच्या बॅट मधून हा फटका आला होता. एक बॉल त्यांनी खेळलाय आणि एका बॉल वरती षटकार ठोकलाय. म्हणजे 600चा स्ट्राईक रेट निलेशनी मेंटेन केलाय. बाकी बॅट्समनने अशा प्रकारची फलंदाजी केली असती तर धावसंख्या 70 पेक्षा पुढे जाऊ शकली असते. आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता मात्र चांगल्या ट्रॅक वरती आहे. षटकार आलाय, अजूनही संधी आहे. सुरज सर, आपण जर विचार केला तर आता सागर पाटील यांची कमेंट येते. ओमसाई एमटीसी खूप खूप आभार, कारण एवढं सुंदर लाईव्ह चित्रकरण आम्ही जॉब वरती असून आम्हाला पाहायला भेटत आहे. कारण किरण सरांचा आवाज एकदम छान आहे, सुमधुर आवाज आहे आणि ऐकायला मजा येते. सर्वांचे आभार पुन्हा एकदा, थँक्स असे म्हणतायत सागर पाटील. थँक्यू सो मच सागर पाटील, आपण त्या ठिकाणी कमेंट करताय. आणि PMPL 2.0 हा जो सोहळा सुरू आहे त्याला 4 चांद तुमच्या माध्यमातून लावले जात आहेत. पुढचा बॉल सिद्धेश विरकर निघालेत. हलक्या हाताने समोर फक्त खेळाय, कारण लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती अगदी चांगला स्ट्रोक मी म्हणेन एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील जिथे धावा झाल्यात 41. मागील एक षटकार पाहिला ना तर या इनिंग मधला तो पहिला षटकार पाहायला भेटलाय माझ्या मते, जो निलेशच्या बॅट मध्ये आला होता. 41 धावा झाल्यात. अजून या 2 चेंडू मध्ये 2 मोठे स्ट्रोक आले ना तर एक चांगले टार्गेट सेट केलं जाईल. अगदी बरोबर आहे, 2 स्ट्रोक मोठे येणं गरजेचं आहे ज्योती एंटरप्राइजेस कडून. पुढचा बॉल, या फटक्यावरती जबरदस्त स्ट्रोक केला, समोर केला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. लॉंग ऑफला ठोकलेला क्लासिकल ड्राईव्ह, धावा मिळतील 4 चौकार. 45 जर्सीचा विचार केला तर रोहित शर्मा याचा जर्सीचा नंबर आपण पाहतोय आणि तोच आता येतोय स्कोर कार्ड वर, जिथे 45 धावा धावपळकर पाहायला भेटतायत. स्वप्नील आणि निलेश शेवट गोड करताना पाहायला भेटतायत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असतील. डेफिनेटली 45 धावा, शेवट थोडासा गोड केलाय, कारण पोलादपूर संघाचे संघ मालक आदरणीय आमचे निलेश दादा कोळसकर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसले तर क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि ते म्हणत असतील की आणखी काही धावा बनणं गरजेचं आहे. धावसंख्या 45 आता स्कोरबोर्डती लागले. शेवटचा बॉल शेष आहे. षटकाराला तर 51 होतील, चौकाराला तर 49 होतील, म्हणजे 50 धावा होऊ शकतात. परंतु आपण विचार केला तर त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. संतोष पवार यांनी कमेंट केले, एका बाजूला कोहिनूर ऑफ पाटण गणेश शिंदे आहेत तर एका बाजूला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र खेळून आपले हक्काचे मैदान मिळवून देणार बॉस शिवा जाधव आहेत. व्हॉइस ऑफ पाटण किरण सर, काय उत्तम आयोजन, खूप सुंदर, खूप छान आयोजन तुम्ही केलंय. संतोष पवारची ही कमेंट संपूर्ण आपण स्क्रीन वरती वाचून दाखवली. संतोष पवार, आपलंही मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही हा संपूर्ण सोहळा पाहताय आणि प्रेक्षक राजा, खऱ्या अर्थाने कोणतीही स्पर्धा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो त्याच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचा असतो आणि तुमचं मनापासून स्वागत. शेवटचा बॉल आहे, सिद्धेश विरकर हा बॉल शेवटचा बॉल टाकतील. या बॉलवरती लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेतली, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅटकट आहे, पंचांनी सांगितलं 46 धावा स्कोरबोर्डती लागतात. 47चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येत असताना 46 धावा झाल्या आहेत. आता मात्र 30 चेंडू आणि 47 धावांची गरज असताना आपण संघ सुमित भोसले यांनी कमेंट केले, क्रिकेट हा केवळ बॅट आणि बॉलचा खेळ नाही तर तो संयम, मेहनत, जिद्द याची कसोटी आहे. खूप चांगली कमेंट केली पहा, क्रिकेटच्या बाबतीमधले आहे. सुमित भोसले, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. बॅक टू किरण सर. येस, थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मधून खऱ्या अर्थानं सगळ्या समालोचकांचा सगळ्यात पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो. संपूर्ण समालोचक, पहिला दिवस, दुसरा, तिसरा दिवस असलेले सगळ्या समालोचकांचा मनापासून आभार व्यक्त करतो.
टॉस साठी कॅप्टन या ग्लोरियस स्पोर्ट्स आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बोथ दी कॅप्टन्स ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कॅप्टन या दोघेही कॅप्टन आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टनला विनंती करेल कॉल तुम्हाला पहिल्या 4थ्या ओव्हरला तुम्हाला कॉल दिला होता तर विनंती करेल कॅप्टन्स आपण थांबत जा. नक्कीच अजून एक महत्वाची कमेंट आपण पाहतोय. संतोष सरांचा आवाज ला जवाब आहे, जणू काय इंटरनॅशनल मॅच बघतोय असा फील येतोय. धन्यवाद. स्पोर्ट लव्हर्सच्या माध्यमातून ही कमेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्वच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊया सेकंड इनिंगकडे, जिथे 47 धावांची गरज असताना आरव स्पार्टन्स या संघाला पाहतोय. टॉस आपण करतोय. दादा विनंती करेल रॉयल किंग या संघाचे संघ मालक अर्थात सचिन दादा देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते या बादचा टॉस आम्ही घेत आहोत. दोन्ही कॅप्टन्स या ग्लोरियस स्पोर्ट्स आणि या कराड ग्रामीण क्रिकेट टीम. विनंती करेल दोन्ही कॅप्टन या कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन्स. सचिन दादा या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. संजयजी देसाई असतील, राहुल दादा, सगळ्यांचं मनापासून एक स्वागत. सगळ्यांना विनंती करेल आपण सर्वांनी बसून घ्या. मॅचचा आनंद व्यासपीठावरून आपण सर्वांनी घ्या. टॉस केला जातोय. हेड अँड टेल हा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. अर्थातच ग्लोरियस स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ग्लोरियसचा कॉल. हेड इट इज अ कॉल आणि टॉस आहे अर्थातच हेड. टॉस जिंकलेला आहे ग्लोरियस स्पोर्ट्स या कॅप्टननं. प्रत्येक टॉसला ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन चेंज करण्यामागचं रहस्य नाही असं काय नाही. गणेश येतोय त्यामुळे मला टॉस एवढं पाठवले. हो का? थँक्यू सो मच. कशा पद्धतीने खेळ राहिला ग्लोरियस स्पोर्ट्सचा? खूप चांगल्या प्रकारे आहे. 2 मॅच जिंकलोय, आता ही मॅच जिंकायची आहे. येस. आता कोणता नवीन खेळाडू इन दिसेल का तीच विनिंग टीम घेऊन खेळणार आहात? मोस्टली तर विनिंग कॉम्बिनेशनच असेल, केला तर एका दुसरा चेंज असेल. टॉस जिंकतो आता महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण. वाह, काय बोलतोस? टीमचा कम्युनिकेशन कॉम्बिनेशन भाऊ कशा पद्धतीने चाललंय? आता बरोबर चाललंय, ठीक चाललंय आता. कारण पहिलीच मॅच होती आणि आम्ही कोणी प्रॅक्टिस पण नव्हती केली, डायरेक्ट आम्ही ग्राउंडवरती आलो, त्यामुळे थोडं कॉम्बिनेशन नव्हतं. आता कॉम्बिनेशन बसला, एक मॅच जिंकलो त्याला थोडा कॉन्फिडन्स पण आला आहे आम्हाला. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. हे दोघे कॅप्टन्स होते. टॉस आपण पाहिलं तर जिंकला या मॅचचा ग्लोरियस स्पोर्ट्स. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर आमंत्रण केलंय अर्थातच कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला. थँक्यू सो मच. थँक्यू. सेकंड इनिंगचा खेळ नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण दाखल होताना पाहायला भेटतो ना. गणेश शिंदे यांची चर्चा आणि सेकंडला अमर गायकवाड. नक्कीच आयकॉन आणि चॉईस प्लेयर दोन्ही प्लेयर्स आपण सलामीला येताना पाहायला भेटतो. पहिला चेंडू पेस पाहायला भेटलाय, जिथे अभिजित जाधवचा पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव वालाय. सेकंड इनिंगची सुरुवात होत असताना पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अब्बू जाधव बॅटिंगला सोर सापडलेला नाहीये, परंतु आता गोलंदाजी तेवढ्या ताकदीची करावी लागेल. 47 धावा डिफेंड करायचे आहेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. लगातारचे 2 चेंडू आपण पाहिले ना तर अभिजित जाधव याचे निर्धाव येताना पाहायला भेटतायत. चांगली गोलंदाजी, त्याच्याकडे जो ओपनचा अनुभव आहे ना तोच अनुभव मैदानाच्या आत तो दाखवताना पाहायला भेटतोय. याच मॅच साठी समालोचन कक्षात किरण सर आमच्या सोबत जोडले जातील. अक्षरशः ज्यांचा आवाज अतिशय गोड मधुर आहे असे किरण सर जोडले गेले. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत केलंय ते मात्र अप्रतिम फटका यावेळी देखील खेळून काढला. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय अर्थातच गणेश सुरेश शिंदे. आणि ज्या मैदानामध्ये गणेश आहे तिथे बजरंगजी केसरी नाहीयेत असं होणार नाहीये. ते दाखल झालेत आणि त्याचे कट्टर फॅन आहेत आणि खऱ्या अर्थानं गणेशचा खेळ बघण्यासाठी कालपासून आपण पाहिलं तर या स्पर्धेसोबत जोडलेत.
राजू कळंत्रे देखील आपण पाहिलं तर या मॅचचा आनंद घेत आहेत. 2 धाव संख्या. ओहो हो बैठा घेण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातो. क्रॉस बॅटेड, आधीच मागचा पाय वाकवला होता, थोडासा बसला होता. हेच आपण पाहिले तर अबू जाधवनं ओळखलं आणि चेंडू चांगल्या पद्धतीने ठेवला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने चेंडू हाताला गेला. गणेश शिंदे सध्या स्ट्रायकिंगला रिप्ले मध्ये पाहत आहे. चेंडू हाताला नंतर थोडासा शफल झाला, मागचा पाय वाकवला, पूर्ण बसून खेळण्याचा प्रयत्न. हाताच्या अगदी आपण पाहिलं तर कोपऱ्याला हा चेंडू आढळला आणि असे चेंडू आढळत नसतात, चटके देतात हे चेंडू. अगदी बरोबर सर. जिथे आपण पहिलं षटक पाहतो ना, अभिजितचं चांगलं पाहायला भेटतंय. नेक्स्ट बॉल, यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला पंच, टायमिंग चांगला आहे. जिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, धावा भेटतील 4 आणि नक्कीच या चौकारणीशी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावा झाल्यात 6. गणेश शिंदेच्या बॅटमधून चौकार आलाय. सेकंड इनिंगचा पहिला चौकार. आमचे सुभाषजी धनवडे साहेब आपले आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम सुभाषजी धनवडे साहेब, सुस्वागतम. अप्रतिम फटका, बॅकफुटला जाऊन अपकट. गणेश शिंदेला माहिती आहे सर्कल मैदानाचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिस्टर 360 ओळखला जातो. भविष्यात आपल्याला PMPL मधील प्लेयर आपल्या ISPL सारख्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी संधी मिळावी हीच तानाजी पवार यांनी खऱ्या अर्थानं प्रार्थना केली. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, त्यानंतर थोडासा राईज झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेल्यानंतर ओव्हर क्रमांक 1 चं युद्ध, ओव्हर क्रमांक 1 चा खेळ, ओव्हर क्रमांक 1 ची सांगता झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6, लॉस ऑफ दी 0 विकेट. पहिले षटक संपुष्टात येत असताना 6 धावा. नक्कीच स्कोररच्या भूमिकेत नितीन साहेब पवार हे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. नक्कीच स्कोररची सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका आपण पाहत असतो ना, कारण की एक उत्तम दर्जाचं स्कोरिंग आणि प्रत्येक चेंडू कॉमेंटेटर जरी पाहत नसला तरी स्कोरर हे पाहत असतात, कारण की त्यांची भूमिका आपण पाहतोय. अचूक स्कोरिंग त्यांची पाहायला भेटते. ओम साई MTC लाईव्ह टॉपची क्वालिटी नात करा, पण MTCचा कुठे. नक्कीच RP ठोंबर यांची ही कमेंट आपण पाहतोय. अगदीच त्यांच्याच मी म्हणेल की भावकी आहे, कारण ही कारण की डोंबोली, कल्याण डोंबोली भिवंडीमध्ये आपण पाहिले तर ओमसा MTC खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने प्रसारित झाली. तदनंतर आपण पाहिले खूप चांगलं नेटवर्क आहे ओमसा MTCचं. ओमसा MTC लाईव्ह टॉपची क्वालिटी. नाद करा पण MTCचा कुठे करा यार, अप्रतिमाने MTCने खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने नाद करून टाकला या स्पर्धेमध्ये. ओहो हो, सुरेख फटका, यावेळी देखील ड्राईव्ह केला, पकड, चेंडू पॉइंट रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स, 4 धावेसाठी गोलंदाजीसाठी दाखल झाला. आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावसंख्या आपण पाहिलं तर अगदी 10 या आकड्यावरती. अगदी गोलंदाजीसाठी ज्या पद्धतीने दाखल झाला गोलंदाज, सध्या आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन अगदी खेळला पॉइंट. ऋषी, कारण की बऱ्याचदा होतं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, बऱ्याचशा गावाचे विविध तुम्हाला माहिती नसणारे खेळाडू एका खेळामध्ये येतात, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अवघड होतात. खेळाडूंची नावं वगैरे मॅनेज करावं लागतं, थोड्याशा गोष्टी. 10 धावसंख्या. ओहो, फटका थोडासा आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्वतःला सांभाळून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज पोहोचेल की तो लॉंगॉनचा खेळाडू. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न फेकी केले, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट, मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर, अशा पद्धतीने सध्या बॅटिंग केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिथे चोरटी धाव घेतली गेली आणि नक्कीच या दुहेरी धावसंख्येचा स्कोर कार्ड मध्ये डबल फिगर मध्ये दुहेरी धावसंख्येत येताना ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. 12 धावा झाल्यात, अजूनही 35 धावांची गरज. पहिलं षटक पाहिलं ना तर अभिजित जाधव याचं चांगलं पाहायला भेटलंय. ओम साई MTC स्पोर्ट लाईव्ह ही अगदी YouTube लाईव्ह संप्रेषण होणारी स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्र लीग पर्व दुसरे आणि एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यावेळेस लेगच्या बाहेरचा चेंडू रक्षकाचा वेध घेतोय, पण तो वाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड येताना पाहायला भेटते. 13 धावा झाल्या आहेत, बिनबाद 13 हे स्कोर कार्ड. 13 47 धावेचं आव्हान आहे. आमची सन्माननीय आदरणीय सुभाषजी धनवडे साहेब यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम सुभाषजी धनवडे साहेब. खऱ्या अर्थानं मच्छी मार्केट मधील संपूर्ण आपण पाहिले तर अगदी व्यापारी त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा मुलांना आपण पाहिलं तर हाताला रोजगार दिला जातो. हे संपूर्ण आपण पाहिले तर संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचे ओनर आहेत सन्माननीय सुभाषजी धनवडे साहेब. विनंती करेल या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर अगदी 17 धावा. जिथे हा फटका दर्जेदार पाहायला भेटलाय.
अविश्वसनीय बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा दिले. प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जात नाहीये, परंतु प्रत्येक चेंडूवर धावा जमा करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला भेटतोय. जिथे ऋषीच्या 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय त्याने 11 धावा खर्च केल्या आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी मैदानाच्या आत ऋषीची पाहायला भेटते, परंतु सावरावं लागेल या सेकंड इनिंग मध्ये. चांगला स्ट्रोक कार्पेटच्या सहाय्याने जिथे आपण डीप पॉइंटला चेंडू आवडतोय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. अगदी या चौकारानं संघाची धावसंख्या तब्बल 21 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचेल 21. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने चेंडू थोडासा बॅकफुटला गेला, हलक्या हाताने आपण पहिलं ड्राईव्ह केलं. अमर गायकवाड होता, गेले कित्येक वर्ष 32 शिरामधून खेळणारा खेळाडू पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी खेळत ग्रामीण क्रिकेट ही चांगलं गाजवतो. वेळेचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगला शिस्त आणि चांगला स्वभाव असलेला हाही खेळाडू पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आहे. 21 धावसंख्या अमर गायकवाड सध्या 14 वरती खेळतोय. गणेश सुरेश शिंदे सध्या आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओहो हो, चांगला चेंडू हाताळला. कुठल्याही स्पॉट मध्ये टाकलेला चेंडू, बॅट स्विंग झाली, थोडासा गती परिवर्तन होता आणि डॉट बॉल सध्या आपण पाहिलं तर आरवला दाखवलं जात आहे. सध्या अगदी प्रॅक्टिस करतोय, कारण की ज्या पद्धतीने आरवला पाहिलं तर अजित सुतार यांचे आपण पाहिलं तर छोटा मुलगा आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याचे जेव्हा पण आरव येतो पहिला येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, पहिला चेंडू मागून घेतो, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस ही चालू होते. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या पर्वात 15 संघ या स्पर्धेत आपण पाहतोय आणि एक दर्जेदार संकेत गोळे. नक्कीच पहिल्या पर्वाचा मानकरी मिस्टर PMPL आपण त्यांना पाहतोय. या अंगामात कोण होईल विजेता, नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. जसे माणसाच्या आयुष्यात विविध प्रश्न असतात ना, तसे स्पर्धेत सुद्धा विविध प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे संघ दाखल होताना पाहायला भेटतायत. काय होईल, काय घडेल, नक्की जे काही घडेल तो इतिहासाच्या पानावरती लिहून ठेवलं जाईल. 365 दिवस त्या गोष्टीची चर्चा होईल. जो पहिला आपण पहिला संघ मालक या बाईक वरती बसेल, बाईक चालू करेल, इलेक्ट्रिक बाईकचा एक फेरा या मैदानामध्ये घेईल, त्याची चर्चा सातत्याने होईल. 21 धावसंख्या सध्या आपण पाहिलं तर भगवा फडकत असताना अगदी विठ्ठल रखुमाईचं हे मंदिर आहे जे आपण पाहिलं तर याच विभागामधलं आणि त्या विठ्ठल रखुमाईच्या अगदी मंदिरावरती असलेला आपण पाहिलं तर धारकऱ्यांच्या अगदी माळकऱ्यांचा भगवा दाखवला. 21 धावसंख्या. निलेश दाखल झाला गोलंदाजीसाठी. नक्कीच तिसरं षटक घेऊन निलेश दाखल झालाय. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर धाव केवळ एक कंप्लीट केली जाते. आपण व्यासपीठावर ज्योती इंटरप्राइजेसचे सर्व संघ मालक निलेश दादा कोळसकर यांना पाहतोय. एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटसाठी बरंच योगदान दिलेलं आहे आणि आता मात्र सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते सातत्याने आपल्याला पाहायला भेटतात. सध्या आपण पाहिलं तर 22 धावसंख्या 22. ओहो बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी, थोडासा बाहेर ठेवला जातोय. संकेत मस्करनं खूप चांगली कमेंट केली. सलाम शिवा द बॉस, कारण की तू आहेस तर कोणी पण टुर्नामेंट असो, कोणती पण टुर्नामेंट असो, छान रित्या ती पार पडते. थँक्स MTC लाईव्ह, तुमच्या लाईव्ह असल्यामुळे बघायला वेगळीच मजा येते. थँक्यू सो मच. संकेत मस्करचा आभार व्यक्त करेल. खूप छान कमेंट संकेत मस्करनं या YouTube वाहिनीवरती दिलेली आहे. थँक्यू सो मच. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. बॅकअप आहे मात्र तिसऱ्या धावेचा नाही प्रयत्न होणार. 2च धावे समाधान मानलं जाते. सध्या धावसंख्या 24. 47 आव्हाने, अर्धी मंजिल आतापर्यंत पार पडले, अर्धा रस्ता थोडासा बाकी आहे. नक्कीच लाईव्हला जे प्रेक्षक जोडले गेलेत ना, त्या सर्वांना विनंती असेल की MTC चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि जो सबस्क्राईब करेल त्याचं नाव आपल्याला स्क्रीनवर दाखवण्यात येईल. परंतु बऱ्याच कमेंटमध्ये किरण मस्कर सर आणि शिवा बॉस यांचं नाव सातत्याने दाखवलं, कारण या स्पर्धेचे सर्व आहेत. या स्पर्धा उभ्या करण्यात नक्कीच त्यांचं एक सुवाचा वाटा आहे. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं खऱ्या अर्थानं खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. खास करून संपूर्ण कमिटी मेंबर्सचा मी उल्लेख करेल. संस्थापक पासून, अध्यक्ष पासून, खजिनदार पासून प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेला राहिलं आहे. आमचे समालोचक मित्र परिवार गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी आहेत. 24 धावसंख्या.
24. किरण सर आवाज ऐकला की बॅटिंग करायला मजा येते. थँक्यू सो मच सुजित तांबिट, सूरज तांबिट. ओहो फटका चांगला आहे, मागच्या पायावरती बसला, थोडा वाकला, मग चोपला. चेंडू वेलकम गेटला जातोय, स्वागत केलं जात आहे आणि अगदी बॅटिंग करत असताना अमर गायकवाडच्या बॅट मधून येतोय लांबलचक PMPL 2.0 चा एक देखणा षटकार. फलंदाजी चालले मैदानाच्या आधी ते अमर गायकवाड आक्रमण करताना पाहायला भेटतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला भेटलाय. 10 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. अगदी 22 धावसंख्या अमर गायकवाड. अजूनही बऱ्याचशी चर्चा त्याच्या बाबतीत आपण करणार आहोत. गणेश सुरेश शिंदे दुसऱ्या बाजूला 7 त्याला देतोय. आही अभि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पहिली धाव कंप्लीट करत असताना आपण पहिले थोडासा अडथळा आला. अमर गायकवाडचा पाय घसरला होता स्ट्रायकिंगला, तदनंतर दुसऱ्या धावेसाठी त्याला थोडीशी अडचण जरूर झाली. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 31, 31 धावसंख्या अमर गायकवाड. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने स्पर्धा होते, वारणाची 32 शिराया येथे स्पर्धा होती. अमर गायकवाड आपण पाहिलं तर जसा गाडीतून उतरला ट्रॅव्हल्स पासून तसं तो मैदानामध्ये येऊन थांबला होता. बरोबर सकाळी 7 ला स्पर्धा चालू होती, 9:30 ला. म्हणजे असे खेळाडू देखील आहेत जे मैदानामध्ये जाऊन मोठा प्रवास करून कुठेही हॉटेलला न जाता मैदानामध्ये जाऊन थांबतात, मॅच खेळतात, तदनंतर आराम करतात. त्यासाठी रक्तात क्रिकेट असावं लागतं आणि अमर गायकवाडचा म्हणून मी उल्लेख केला. अशोकदादा सपकाळ साहेब यांचा उल्लेख करेल, तदनंतर आपण पाहिलं अनिल चंद्रकांत बुमकर साहेब यांचा उल्लेख करेल, विजय भाई असतील, आमचा अमित चव्हाण असेल, अमित राज, त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. येणारे 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. अप्रतिम 31 धावसंख्या स्कोर करवती. या स्पर्धेमुळे खेळाडूंचं कौशल्य पाहता स्पर्धेला 4 चांद लागलेत. पण स्पर्धेचं खास वैशिष्ट्य मध्ये समालोचन क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी एका मंचावरती आहेत, याचा आभार व्यक्त करतात आणि त्यामुळे दर्जा वाढलाय. अमोल मस्करची ही कमेंट आणि खरं आहे, समालोचन खऱ्या अर्थानं माझं कौतुक जरी माझे जे प्रेक्षक आहेत ते करत असतील, किरण मस्कर, पण असं काही नाही आहे. माझा जो मित्र परिवार गेले 3 दिवस मला साथ देतोय, त्याच्यामध्ये मी सगळ्यांची नावं घेईल. संपूर्ण मित्र परिवार, आज उपस्थित असलेले समालोचक, कालचे 2 दिवस समालोचक, उद्या येणाऱ्या दिवसामध्ये राहणारे समालोचक, त्यांच्यामुळे ही स्पर्धा उठून दिसते. एकटा किरण मस्कर 4 दिवस समालोचन नाही करू शकत, त्याचा आवाज बसेल. पण माझे समालोचक मित्र परिवार जर समालोचनाला इथे उपलब्ध राहिले नाहीत तर स्पर्धेला काही अर्थ नाहीत. मी माझ्या समालोचक मित्रांचा आभार व्यक्त करेल की तुमच्यामुळे स्पर्धेला 4 चांद आहेत. 31 धावसंख्या, 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे वाक्य जिवंत आहे ना, हे आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन गोलंदाज दाखल होताना पाहायला भेटतोय अभि, जिथे आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. अजूनही सामन्याचा तराजू दोन्ही संघाच्या बाजूने. अगदी असहमत आहे तुझ्या मताशी. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? होय, नजर भेटली, दुसरी धाव नाही. दिल मांगे मोर येतोय 4 धावेसाठी, अगदी चौकार. काय फटका खेळला. सुरुवातीला असं वाटलं एकच धाव भेटेल, तदनंतर दुसरी धाव भेटले. 1 2 का 4, 4 धावा खर्च होतात आणि तदनंतर थोडासा गोलंदाज हायपर जरूर होईल, कारण की एखादा गोलंदाज एवढ्या उन्हामध्ये गोलंदाजी करतो त्याला 7 हवी असते. त्याचं म्हणणं एवढंच आहे, मला 7 द्या, माझ्या राजाला 7 द्या. त्याच पद्धतीने इथे 7 हवी असते. आणि जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण कमकुवत होतं तेव्हा त्याचा थोडासा आपण पाहिलं कॉन्फिडन्स खाली जातो. क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्याच्या आणखीन चेंडू वेगाने पडतात. 35 धावसंख्या, येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 12 धावेची गरज. चुका आणि चुका होताना पाहायला भेटतायत. नक्कीच नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू, लेग कटर पाहायला भेटलाय शरीरापासून बराच लांब, परंतु पंच 2 हात समांतर करून आम्हाला सांगतील वाईट बॉल आहे. आणि नक्कीच वाईट +1 अर्थात 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय, जिथे 37 धावा. पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर चौकार येताना पाहायला भेटलाय, परंतु आता मात्र विजयासाठी अजून 10 धावांची गरज. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या मैदानामध्ये पहिली गोष्ट, कारण की आपण कालच्या दिवसात देखील बऱ्याचशा मॅचेस पाहिल्या, सरळ बॅटीनं खेळणं हे महत्वाचं राहिलं या मैदानामध्ये. अभि, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पोलादपूर ग्रामीण क्रिकेटचं नाव ज्या खेळाडूने एक उंच शिखरावरती नेलं तो अभि सध्या गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू सरळ बॅटीनं खेळलाय आणि सरळ बॅटीनं व्ही शेप मध्ये पोहोचवला 6 धावेसाठी. आणि सूरज, आपण हीच चर्चा करत होतो की चेंडू आपण पाहिलं तर जेव्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालाय, कारण की या मैदानामध्ये क्रॉस बॅटेड धावा करायला गेला, पॅडल स्वीप करायला गेला, चेंडू पुढ्यात पडतो, शरीराला लागतो. सरळ बॅटीने खेळला व्ही शेपने तर धावा चांगला येतात. आत्ताचा फटका सरळ बॅटीनं षटकार, वॉर्ड स्ट्रोक.
षटकार आलाय, परंतु तदनंतर आपण पाहतोय ना नक्कीच टायमिंग तेवढ्याच कमालीचा पाहायला भेटलाय. टायमिंगचा खेळ होता आणि बॅट स्विंग ज्या टायमाला झाले तेव्हाच षटकार आलाय. नेट बॉल गरजेचं आहे, वाईट बॉल एक्स्ट्रा धाव. कारण की सुरेश भाऊ, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट, म्हणजे क्रिकेट मधला टी आणि आयुष्यातली ती दोघेही इम्पॉर्टंट आहेत भाऊ. सध्या आपण पाहिलं तर बात चांगली बनली आहे, टायमिंग प्रॉपर असतं. गणेश सुरेश शिंदे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा असा खेळाडू ज्याच्याकडे पाहून बरेचसे यंग टॅलेंट घडले गेलेत. ओहो, फुल टॉस. गणेश सुरेश शिंदेला नाही टाकू शकत, फुल टोल केला वसूल. आणि त्यानंतर मॅच आपण पाहिली तर अगदी फिनिश केली आहे, संपवली मॅच, खतम. गणेशने ही मॅच पूर्णपणे संपवून टाकली. 49 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला. 47चं टार्गेट होतं. एक्स्ट्रा धावा षटकारांना जरूर आल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पार्टनरशिप या मॅच मध्ये सगळ्यात चांगली झाली, की विकेट अजून पडली नाहीये. 10 विकेटनं ही मॅच विन झाले. अमर गायकवाड या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अक्षय शेठ मात्रे यांचा अगदी छोटा चिरंजीव वेदला सध्या दाखवलं जातं. हे दोघे जण भेटायला गेले शिवा बॉसला, कारण की अक्षय मात्रेचे दोघे चिरंजीव शिवा बॉस आणि त्यांचं नातं खूप चांगलं आहे. आणि दोघेही शिवा बॉसला सध्या भेटायला गेलेत, कारण की त्याच्याकडे गेल्यानंतर खाण्याची चांगली सोय होते. हे दोघांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. 49 धावांना आपण पाहिलं तर स्कोर कार्ड अमर गायकवाड या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. अमर गायकवाडला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मानित करूया. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं, प्लीज जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. कारण की आज मॅच खूप लवकर चालूही झाल्यात आणि मॅचेस खूप लवकरही संपतात. कारण की कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर 2:40 झाली तेव्हा मॅच क्रमांक 5 संपली होती. आणि आता बरोबर आपण पाहिलं तर 1:45 झाली आहेत आणि मॅच क्रमांक 6 सध्या मात्र चालू झाले. या मॅन ऑफ द मॅच किताब दोन्ही टीम एकमेकांना एक हँड करायचा, त्यानंतर आपण मैदान सोडायचं. स्वप्नील असेल किंवा आमचा कविराज असेल, सगळ्यांना मैत्री ग्रुपला विनंती करेल आपण या